काय करायचं का चहा? अगं बाई, तुम्ही कधी आलात? कधीच. तुला गाड झोप लागली? हो, आज मात्र अगदी मस्त झोप लागली आहे मला. आहा, फ्रेश वाटतं एकदम. मग करायचं का चहा? तुम्ही कशाला करताय? विजयाने तर मेघना करेल की. विजय आणि अर्चू काहीतरी ट्रेसचं सामान आणायला वाटतं. अगो बाई, हो का? हो, सांगितलं होतं बाई विजयाने मला. मिलीच्या लक्षातच काही राहत नाही माझ्या. आणि मेघना काहीतरी माहित नाही आली की नाही, पण सकाळी म्हणत होती लेक्चर्स ऑफ आहेत, पण लवकर येऊन झोपणार होती वाटतं. झोपू दे, झोपू दे. मी काय म्हणते, आज आपण दोघं चहा पीत बसूया, गप्पा मारत मारत. नाहीतरी आपल्याला हल्ली कुठे स्वतंत्र वेळ मिळतोय. वा 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 वा, प्रगती आहे तुझ्यात. तू ये, फ्रेश होऊन ये, मी चहा तयार ठेवतोय. आले आले. काय मॅडम, गुड नाईट म्हणायला फोन केला का? आदित्य प्लीज. अगं नाही, तू घरी येऊन झोप काढणार होतीस ना. घरी पोचलीस की अजून? मी घरूनच बोलते आणि तू हे ताबडतोब घरी ये प्लीज. घरी येऊ? हो प्लीज, माझ्यासाठी. मेघना काय झालंय? व्हॉट्स रॉंग? प्लीज तू घरी ये. मला एकटीला हे सगळं नाही हँडल करता येणार. प्लीज. मेघना काय झालंय मला प्लीज नीट सांग. आदित्य, ते अंजलीचे पाहुणे. त्यांचं काय? म्हणजे त्यांचा आणि तुझ्या घाबरण्याचा काय संबंध? अंजलीचे अंकी म्हणजे आदित्य नगरकर. काय? आदित्य म्हणजे आपला आदित्य? हे बघ मेघना, जर तो आपला आदित्य आहे तर तो आपला मित्र आहे. घाबरण्याचं काय कारण? व्हॉट डू यू मीन घाबरली काय? तुझ्या लक्षात येते का सिच्युएशन? त्यानं इथं देसाईवाडीत राहणं हे सगळ्यांसाठीच किती ऑकवर्ड ठरणार आहे आदित्य. कळत नाहीये का तुला? ते काही नाही, तू ताबडतोब घरी आदित्य प्लीज प्लीज. मला खूप टेन्शन आलंय. ऑलरेडी त्याची आणि नानांची भेट झाली आणि नानांनी त्याला संध्याकाळी चहाला पण बोलावलंय. मला हे सगळं अंजलीकडून कळालं. इनफॅक्ट तिनेच आम्हा दोघांची ओळख करून दिली. मला खूप टेन्शन येते आदित्य, खूप. ओके ओके ओके, ऑल राईट. तू शांत हो. येतो मी. मी वाट बघते. चल बाय.